पूर्ण कॉलेजच्या एरियाला क्लर्क ऑफिस, स्कॉलरशिप सेक्शन आणि इथला क्लासरूम सेक्शन. क्लासरूम्स सध्या पेपरची तयारी आहे. त्यामुळे सध्या आता मुलं सगळेजण फॉर्म भरण्यात आणि त्यांचे हॉल तिकीट घेण्यात बिझी आहे. तर कसं वाटतोय कॉलेजचा एरिया? हे पहा, प्रशस्त मोठमोठे हॉल, क्लासरूम. पूर्ण 8 वर्ष झालेलं आहे मला कॉलेज करून. नवीन बिल्डिंग घेतलेली आहे कॉलेजच्या आता, त्यामुळे सुंदर आणि प्रशस्त मोठमोठे हॉल आणि मोठा एरिया आहे. तर माझ्या कॉलेजचं नाव काय ते पण तुम्हाला दाखवते. आठ वर्ष झाले मला कंप्लीट येऊन. जागा बदलली कॉलेजची, त्याच्यामुळे लवकर समजून नाही आले. उलट दिसत असेल तुम्हाला ना, शक्यतो. वसंतराव काळे कॉलेज ऑफ जर्नलिझम. वरती पण खूप मोठ्या अक्षरात आहे आणि सर्वात वरती कॉलेज. ही आहे कॉलेजची बिल्डिंग. चला आता वरती जाऊ. तर फायनली आपण 8 वर्षाच्या नंतर कॉलेजला पोहोचलो जावं माझी डिग्री घ्यायला. इथं मुलांची एक्झाम सुरू होणार म्हणून त्यांची गर्दी झाली. आपापले हॉल तिकीट वगैरे घेण्यात, फॉर्म भरण्यात. छान अशी बिल्डिंग. परीक्षा पण भरल्या चालू.
ज्यावेळी कॉलेज सुरू झालं त्यावेळेस पहिली बॅच आमचीच होती. नवीन सुरू झालं मी आहे वरती खाली रूम. फॉर्म भरण्यासाठी तर कसं वाटतं माझं कॉलेज आणि कोणाकोणाला ॲडमिशन घ्यायचं आहे ते पण सांगा. कॉलेजमधले ॲडमिशनचं पूर्ण डाटा मी सांगते. आपल्या कॉलेजमध्ये BBA, MBA, BLIT, MLIT, BCA, BCS, BSc नेटवर्किंग मल्टीमीडिया असे 8-10 मिळून सगळे 8 ते 10 कोर्स सगळे उपलब्ध आहेत. मार्केटिंग साईडला जायचं म्हणलं तर BBA, MBA, BCS केलं तर आजकाल खूप फायदा होतो त्याचा. पेमेंट पण भरपूर भेटतं. मुलींसाठी महिलांसाठी MLIT किंवा BLIT खूप चांगली बॅचर म्हणून. तसं BCS मध्ये पण मुलींचं ग्रॅज्युएशन होऊ शकतं चांगल्या पद्धतीने. पण खेडेगावातील लोक काय करतात मुलींना शक्यतो पाठवत नाही. 3 वर्ष कॉलेज करा नंतर कॉलेजच्या नंतर कसं काय करणार, कुठं ॲडजस्ट करणार, मॅनेज करणार, नंतर ड्युटी कशी करणार, कुठं कंपनीत जाणार. त्याच्यामुळं शक्यतो खेड्यातील लोकांची अजूनही तीच वृत्ती आहे. त्याच्यामुळं बिझनेस कोर्सला मुलींना शक्यतो पाठवत नाही. तर इथे पाहत तशीच कंडिशन आहे. जास्तीत जास्त मुलंच दिसतात आणि मुली तर नाही येतच. फक्त एकच मुलगी दिसली होती मला आता, पण असतील अजून कॉलेजला आलेल्या नसतील किंवा त्यांचे फॉर्म फिलअप वगैरे करून गेलेले असतील. पण सर्वांनी मुलींना पण तेवढं सपोर्ट करणं खूप गरजेचं आहे जेवढं मुलांना करतात आणि करायलाच पाहिजे. तर चला मला थोड्या वेळ थांबायला सांगितलं. परीक्षा चालू करू लागचे. 8 वर्षांपूर्वी ज्यावेळेस मी कॉलेजला नवीन शिकायला घर सोडून आली होती त्यावेळेस अशी मनात एक भीती होती, कारण कधी घरातून बाहेर निघली नव्हती आणि आपल्या घरी शिकायचं, गावाकडं शहराचं वातावरण माहीत नव्हतं. पण इथं कॉलेजला आल्याच्या नंतर सर्व शिक्षकांनी, कर्मचाऱ्यांनी आणि क्लासमधल्या मैत्रिणींनी आणि आम्ही 3घीच जणी होतो एका कॉलेजमध्ये आणि एका क्लासमध्ये आणि MBAसाठी एक मुलगी. आम्ही 3 ते 4च मुली एकत्र असायचो. मग बाकी सगळं असं नवीन वेगवेगळं वाटायचं. जसं कॉलेजचे दिवस पुढं चालले, वर्ष चालले, मग त्यावेळेस कॉलेज आणि कॉलेजचं महत्त्व, शिक्षणाचं महत्त्व तसं समजायला लागलं. मग एकमेकींमध्ये विचार करणं, डिस्कशन करणं, कोणी क्लासेस करणं, क्लास लावणं. तर त्यातूनच माझी एक मैत्रीण दराडे म्हणून होती,
तर ती चालू स्पर्धा परीक्षा पण द्यायची, तर त्यावेळेस ती कॉलेजमधूनच, आपलं कॉलेज पण एक साईडला, आणि ती दराडे सध्या आता बीडमध्येच पोलीस ऑफिसर म्हणून लागलेली आहे. होऊन गेले जवळजवळ 8 ते 9 वर्ष झालं असेल तिला लागलेलं. किमान मला वाटतं 10 वर्ष तरी झालं असेल आता लागलेली ती. पण मिळून मिसळून राहायचं खूप छान वाटायचं. जसं काय आपण शाळेतले दिवस काढतो तसं वाटायला लागलं होतं. आता तेच 8 वर्षांनी मी येते, तर मला आनंद पण तेवढाच आहे. आणि सगळे नवीन कर्मचारी, शिक्षक पण नवीनच आहेत आता कॉलेजमध्ये. पहिले एकही शिक्षक नाही आहेत, त्यामुळं थोडंसं वेगळं पण वाटतंय. नवीनपणा, कॉलेजची जागा पण बदलली आता. पहिले कॉलेज विद्यानगरमध्ये माने कॉम्प्लेक्स इथं होतं, आता बार्शी रोडला आलं. मला सापडायला पण टाईम गेला. तिथं पहिल्या जागेवर गेल्याच्या नंतर तिथून स्थलांतराचं पाहिलं, तिथून मग नंतर नाही इकडं आले या कॉलेजवरती. सगळे नवीन कर्मचारी, नवीन शिक्षक, पण छान आहे, बेस्ट आहे, मस्त. आणि आता कॉलेजचं पण असं सुंदर असं एरिया आणि बिल्डिंग घेतल्यामुळं, असं नवीन बिल्डिंग आहे त्याच्यामुळं छान असं वाटतं. तर तुम्हाला तुमचे शाळेचे, कॉलेजचे दिवस कसे वाटत होते, कशा आठवणी वाटत होत्या ते पण सांगा. सुंदर असं छान वातावरण आहे. असं वाटतंय की अजून एकदा कॉलेजमध्येच येऊन शिकावं. तुम्ही पण तुमचं कॉलेज कसं आहे ते पण सांगा मला, लाईक कमेंट करून. आणि उद्या महाशिवरात्र पण आहे. यावर्षी कुंभमेळा पण झाला. तर कसं वाटतंय, सगळीकडून पाहत आहेत मला मुलं. मी फोनवरती बोलते म्हणजे काय बोलते. हे पण बाहेरून मी आतमध्ये मध्ये बसली आहे, बाहेरून आतमध्ये पाहत आहे. जीवनात शिक्षणाला खूप महत्त्व आहे, पण आणि मुलींनी पण स्वतःच्या पायावर उभं राहायलाच पाहिजे. तर चला, आजचा ब्लॉग, मला डिग्री सर्टिफिकेट घेते मी. आजचा ब्लॉग इथं थांबवते. कसं वाटलं कॉलेज, आणि कॉलेजला आल्याच्या नंतर ना ते पण तुम्ही सर्वांनी सांगा. आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला. सो थँक्यू. लाईक, शेअर, सबस्क्राईब करणाऱ्या आणि पाहणाऱ्यांचे धन्यवाद. पुनश्च धन्यवाद तुमच्या सर्वांचे.